त्याच योगाने आपल्या कर्मफळाच्या द्वारे आपल्याला नाम आणि दुसरे रूप समाविष्ट होऊन असलेला मनुष्याचा जन्म आणि मनुष्याच्या कर्म फळापासून तो म्हणजे या ठिकाणी म्हणजे त्याला चांगल्या प्रकारे त्याला जन्म घेण्याची संधी प्राप्त होऊ शकते। किंवा अगर मनुष्य जन्म घेते म्हणून किंवा तो मनुष्य जन्माच्या भवचक्राच्या फेऱ्यातून तो मुक्त पण सुद्धा होऊ शकतो असे त्यांना सांगितले। किंवा या ठिकाणी उदाहरण देऊन आपण मला समजावून सांगावे। कृपा करून आणखी उदाहरण देऊन समजावे। महाराज, कोणी मनुष्य एक आपल्या घरच्या वरच्या मजल्यावर दिवा लावून त्या ठिकाणी गेला आणि गेल्याच्या नंतर शेवटी काय होते, दिवा लावून गेल्याच्या नंतर त्या प्रकाशात भोजन करीत बसला म्हणजे वर गेला, वर अंधारात जेवण करून त्या ठिकाणी दिवा लावला मग काय होते, प्रकाशात गेला आणि त्या दिव्यामुळे शेजारच्या गवतात आग लावून शेवटी घर पेटले। नंतर गावात आग लागली। आता गावकऱ्यांनी त्या मनुष्यावर काय करावं, पेटवल्याबद्दल आरोपी म्हणून आपल्याला आणले। म्हणजे तो गेला वर गेला, जेवला खावला, निघून गेल्याच्या नंतर घरालाही आग लागली, जगावालाही आग लागली, पुरं गाव पेटलं। पुरं गाव पेटल्याच्या नंतर आता काय झालं, पुरं गाव पेटल्याच्या नंतर गावकऱ्यांनी काय केलं, पेटवलेल्या आरोपीबद्दल आरोपी आपल्याकडे आणले आणि त्याला म्हणाले कशा प्रकारे निर्णय घ्या। काय म्हणते ते, पुरं गाव त्या ठिकाणी जमा केलं। पुरं गाव त्या ठिकाणी जमा केल्याच्या नंतर काय म्हणतात ते, किंवा आता कोणता निर्णय घ्या, कोणत्या प्रकारचा निर्णय घ्या। या ठिकाणी या आरोपीचे म्हणणे आहे की मी दिवा पेटवला होता, गाव नव्हे। काय म्हणते आरोपी या ठिकाणी, मी आता दिवा पेटवला नाही, गाव थोडी पेटवलं, या गाव नव्हे। हे प्रकरण जर तुमच्या न्यायालयात आणले तर तुम्ही कोणाच्या बाजूने न्याय द्या। काय म्हणतात ते, गावाले म्हणतो हे जर प्रकरण म्हणतात उच्च न्यायालयामध्ये नेलं, न्यायालयामध्ये नेऊन तुम्ही कोणाची बाजू घेता हे सांगा। याची बाजू घेतात का त्यांची बाजू घेतात, पण ते गावकऱ्यांच्या बाजूने। काय म्हणतात ते महाराज, गावकऱ्याच्या बाजूने। ते का बरं, म्हणजे तो काही म्हणो परंतु त्याने पेटवलेल्या दिव्यामुळे ते सर्व गाव पेटलं झाला म्हणून त्याच्याकडूनच तो दोष गळला। महाराज, याचप्रमाणे जरी मृत्यू बरोबर आहे, बरोबर एक नाम रूप लय नष्ट पावतो असले तरी त्याची कृती करणारे यामधून दुसऱ्या नाम रूपाचा पुनर्जन्म घेतो। म्हणून पहिल्या नाम रूपाच्या वाईट कर्मफळापासून दुसऱ्या नाम रूपाची मुक्तता होत नाही। जरी तो निघून गेला, आपल्याला कशाला पेटवल्या जाते, आपल्याला आगीनं पेटवल्या जाते। आपल्याला आगीनं पेटवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे काही नाम रूप वेदना संज्ञा संस्कार जे काही घटक असतात त्याच्यामध्ये, ते घटक कधी निघून जात नाही त्याच्यामध्ये। कारण की ते घटक निघून गेल्याच्या नंतर त्या घटकानुसार त्याचा पुनर्जन्म होतो। त्या घटकानुसार त्याचा पुनर्जन्म होतो। यानं कृत्य कोणत्या प्रकारचे केले, वाईट प्रकारचे केले का वेगळ्या म्हणजे वाईट प्रकारचे केले का दुःखाच्या प्रकारचे केले, म्हणून त्याला त्याच्या जरी तो या जन्मामधून निघून गेला, तो मरण पावला, तरीही त्याच्या नाम आणि रूपाच्या कर्मफळापासून दुसऱ्या नामाची रूपाची मुक्तता होऊ शकत नाही। तो त्याच्या कर्माला घेऊन तो या जीवन भवचक्राच्या फेऱ्यामध्ये फिरत राहतो, घुमत राहतो। तरी पण दुसऱ्या उपमेने माझी समजावून सांगावी। महाराज, जर कोणा एखाद्या तरुणाचे एका अल्पवयीय मुलीशी लग्न झाले तर त्याने याबद्दल तिच्या बापास काही रुपयेही दिले आणि तो कुठेतरी दूर निघून गेला तर 4 आणि 6 वर्ष निघून गेला। या अवधीत ती मुलगी वाढून अगदी तरुण झाली, तिचे अंग बरेच बदललेले होते। तेव्हा दुसऱ्या कोणी मनुष्याने तिच्या बापास काही रुपये हुंडी देऊन तिच्याशी लग्न लावले व तिला घेऊन निघून गेला होता। आता ही बातमी तिच्या पहिल्या पतीस समजली आहे ना। त्या ठिकाणी महाराजांनी म्हणजे बंधींनी स्पष्ट उदाहरण दिलं की बा एक तरुण मुलगी आहे, ते वयात नाही, अल्पवयीनी आहे किंवा तो वयात नाही, कोणत्या गोष्टीत नाही आणि तिचं लग्न करून दिलं, तिचं लग्न झाल्यानंतर यानंतर त्यांनी त्यांच्याकडून रुपये घेतले, त्याच्याबद्दल काय घेतलं, पैसे घेतल्याच्या नंतर ते
4-5 वर्ष दूर निघून गेले. दूर निघून गेल्याच्या नंतर 6 वर्षानंतर ते आले. 6 वर्षानंतर दूर निघून गेल्याच्या नंतर ती मुलगी मग वयात येते. वयात आल्याच्या नंतर ती मुलगी खूप वाढू लागली. म्हणजे 6 वर्ष बाहेर निघून गेल्याच्या नंतर ती वाढली. वाढल्याच्या नंतर ती तरुण झाली, तारुण्यात दिसू लागली. तारुण्यात दिसू लागल्याच्या नंतर मग काय केलं यानं किंवा हुंडा देऊन तिच्याशी दुसरं लग्न सुद्धा लावण्याचा प्रयत्न केला. लग्न लावून तिला निघून घेतली. ही बातमी तिच्या पहिल्या पतीला कळते. जो काही पहिला पती सुद्धा अल्पवर्णीय म्हणजे कमी वयामध्ये लग्न करते, तिच्या पहिल्या पती ते समजली. तो त्यांच्याकडे जाऊन म्हणाला, त्यांना जाऊन म्हणाला की तू माझ्या पतीस का म्हणून पळवले. यावर काय म्हणते तो, तू माझ्या पत्नीला का पळवले. यावर तो म्हणाला की मी तुझ्या पत्नीला मुळीच पळवले नाही. तू तिच्यासाठी रुपये देऊन लग्न केले. ती एक लहान अल्पवर्णीय मुलगी होती, पण व जिच्यासह मी लग्न केले ती आता वर तरुण स्त्री आहे म्हणतात. ज्या वेळेला तू लग्न केलं होतं, ज्या वेळेला तू नेलं होतं, त्यावेळेला काय होतं, वयात नव्हती, तारुण्यात नव्हती, कोणत्या गोष्टीत होती. पण आता मोठी झाली, वाढली आणि आता ती स्त्री झाली. स्त्री झाल्याच्या नंतर स्त्री आहे. यावर दोघांचे भांडण होऊ लागले. यावर दोघांचे खूप एकामेकांमध्ये भांडणं होऊ लागले. तो म्हणते माई, तो म्हणते माई, तो म्हणते माई, तो म्हणते माई, तो म्हणते माई. निर्णयासाठी आपणाकडे आले, म्हणजे निर्णयासाठी आपणाकडे आले असता आपण कोणाच्या बाजूने निर्णय घेतला पाहिजे. मग काय म्हणतात ते, किंवा ज्यांना पहिले कमी वयामध्ये नेली त्याच्या इकडून निर्णय घ्यायचा, का ज्यानं नंतर वयात आल्याच्या नंतर लग्न केलं त्याच्या इकडून निर्णय घ्यायचा, या दोघांपासून कोणत्या इकडे निर्णय घ्यायचा. यामध्ये म्हणतात म्हणजे मिलिंद राजे म्हणतात यावर पहिल्या मनुष्याच्या बाजूने, ज्यानं पहिलं नेलं, पहिल्या बाजूने ज्यानं पहिल्या वेळेला नेली ते का बरे म्हणतात तो दुसरा मनुष्य काही सांगत असला तरी ती अल्पवर्णीय लहान मुलगी वाढून आता वोपोवर नवतरुण झाली आहे, परंतु पहिले ज्यानं नेली ते त्याचीच आहे. काय म्हणतात मिलिंद राजे यावर, ते त्यानं वागवली, त्याचं पालन पोषण केलं, ते लहान असतानाही त्यानं नेली असताना त्यांनी खूप चांगलं त्या प्रकारे तिला 6 वर्ष त्याच्या जवळ ठेवलं. यावर ते वागली आणि नवतरुण झाली आहे. महाराज याचप्रमाणे जरी जन्म मृत्यू बरोबर आहे, एक नाम रूप लय पावत असले तरीही जन्म त्याच्यातून दुसरे नाम रूप जन्माला येतो. म्हणून दुसरे नाम रूप पहिल्या कर्मफळापासूनच मुक्त होत नाही. तुमचं उत्तर यावर काय आलं म्हणतात, किंवा तुम्ही बाजू कोणाची घेतली, पहिले ज्यानं पहिले नेली की नाही, कमी वयामध्ये ज्याने नेली की नाही त्याची बाजू घेतली ना. म्हणून आपण कशाची बाजू घ्यायची, आपला आता जो जन्म आहे, आपण मेल्याच्या नंतर आपला आता जो काही मरण पावला आपण त्याच्यावर डिपेंड आहे, आपण केलेले मागचे कर्म. म्हणजे म्हणून याच्यावर सांगितलं उदाहरण की ज्यानं पहिले नेती त्यानं तो महान आहे. ज्यानं पहिले नेती त्यानं, कारण की तो 6 वर्ष त्यानं वागवलं ना, वागवल्याच्या नंतर त्यानं कमी वयामध्ये नेऊनही वागवलं ना 6 वर्ष. म्हणून आपण केलेले कर्म काय आहे डिपेंड. बुद्ध धर्म संघाचा मेन पाया काय आहे, कर्म. कर्मावर माणसाचा जन्म अवलंबून आहे आणि डिपेंड आहे. यानंतर आता त्या म्हणते अजून उदाहरण देऊन मला समजावून सांगा. महाराज, कोण्या एखाद्या मनुष्याने गवळ्याकडून घडाभर दूध घेतले, म्हणजे एखादा गवळी असते ना, त्या गवळ्या करून म्हणतात एखादा दूध भरून घडा भरून दूध भरून घेतले आणि ते तिथे सुरक्षित ठेवून उद्याला परत येताना घेऊन जाईल असे बोलून तो त्या ठिकाणून निघून गेला. म्हणजे घडीभर त्याच्यातून दूध घेतलं, गवळ्यावरून दूध घेतल्यानंतर तिथं ती भरून ठेवलं. त्याला काय सांगितलं, किंवा मी उद्या हे घेऊन जाईल, आणि त्या ठिकाणून तो निघून गेला. इकडे त्या दुधाचे रात्रभर काय बनलं, दही बनलं. म्हणजे त्याचा काय झाला, पुनर्जन्म झाला. काय झालं, दुधापासून काय बनलं, दही बनलं. त्याचं काय झालं, पुनर्जन्म. तसंच माणसाचा जो पूर्वाच्या जन्मामध्ये असते त्याच्या कर्मावर त्याचा जन्म डिपेंड असते. त्याचे रात्रभरात दही बनले आणि दुसरे दिवस परत आल्याच्या नंतर त्याने गवळ्याला म्हटलं की दुधाने भरलेला आपला गळा मागितला.
किंवा माया गळा जो भरलेला आहे तो दुधाचा भरेल गळा माया मध्ये द्या. गवळ्याने त्याचे मडके आणून दिले, परंतु मडक्यातील दही पाहून तो म्हणाला, मला दही नाही तर दुधाचा गळा दे. काय म्हणते तो गवळ्याला, मला दही नाही पाहिजे, मला काय पाहिजे, मी काय माझं दूध आणि माझा कालचा दुधाचा गळा मला भरून पाहिजे आणि तोच गळा मला द्या दे. परंतु मडक्यातील ते पाहून तो म्हणाला, मला दही नाही तर दूध द्या. यावर गवळी म्हणाला, त्याचं दूध त्या दुधाचं हे दही बनणार बाबा, मी जे दूध ठेवलं होतं त्या दुधाचे हे दही बनले. महाराज याचप्रमाणे दोघे भांडण कडे ते दोघं भांडण करू लागले एकामेका. पाहावर आता ते दुधाचं दही तर बनणार नाही ना, ते दोघे एकामेकामध्ये भांडण करू लागले. निर्णयासाठी तुमच्याकडे आले आता, परंतु तुम्ही कोणाची बाजू घेतली पाहिजे, कोणाचा निर्णय घेतला पाहिजे तुम्ही, म्हणते गवळ्याच्या बाजूने. गवळ्याचा निर्णय घेतात ना तुम्ही, कारण की गवळ्याचं सत्य आहे ना, दही रातभर दूध रातभर ठेवलं तर दही बनणारच आहे ना. ते काय बरं म्हणते, तो काहीही म्हणत असेल तरी त्या दुधाचे दही झाले आणि रात्रभर ठेवल्याच्या नंतर ते दही होणारच आहे. महाराज याचप्रमाणे एक नाम रूपाचा लय होऊन त्यातून दुसऱ्या नामा रूपाचा जन्म पुनर्जन्म होतो. म्हणजे दुसरे नाम रूप पहिल्या नामाचा रूपाचा परिणामापासून उत्पन्न होतो. म्हणून पहिल्या नाम रूपाच्या कर्मफळापासून दुसऱ्या नाम रूपाची मुक्तता होत नाही. जे काही कृत्य करतात, जे काही पुण्यकर्म करतात त्यावर माणसाचा जन्म डिपेंड आहे. म्हणून म्हणजे अगदी छान प्रकारे मला तुम्ही समजावून सांगितलं, अगदी छान प्रकारे सुंदर प्रकारे तुम्ही मला उदाहरण दिले, त्याबद्दल मी साधुवाद. आता 15वं प्रकरण आहे आपलं उद्याचं, नागसेनाच्या पुनर्जन्मा संबंधी प्रश्न. म्हणजे म्हणते नागसेनाचा पुनर्जन्म झाला की नाही झाला याच्या संबंधी उद्याचं प्रश्न उत्तर ते आता उद्या आपण पाहूया. सर्वांनी हात जोडा. भवतु 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 सर्वांचं मंत्र सर्वांचं कल्याण बुद्ध धर्म संघाच्या प्रसाराने बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा